नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट लेक्चर शेवटपर्यंत संपूर्ण पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्याच म्हणजेच 26 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे नुकतीच? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. प्राचार्य डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. ही समिती विज्ञान तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल यांसारख्या विषयांवरती काम करते. त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती 18 मे 2026 रोजी झाली आणि डॉक्टर मेधा कुलकर्णी या सध्या राज्यसभा खासदार आहेत आणि 2024 मध्ये त्या राज्यसभेवरती निवडल्या गेल्या. डॉक्टर कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार देखील नुकताच मिळालेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. PM अजय पोर्टल आणि मोबाईल ॲप यांच्या ॲप कोणत्या मंत्रालयामार्फत सुरू करण्यात येणार आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. ठीक आहे, डिपार्टमेंट लक्षात ठेवा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. PM अजय पोर्टल आणि मोबाईल ॲप हे 25 मे 2026 रोजी लॉन्च झालंय आणि ही योजना सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाशी संबंधित आहे. डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी याचं उद्घाटन केलं. BL वर्मा हे राज्यमंत्री तिथे उपस्थित होते आणि सुधांश पंत सध्याचे सचिव देखील आहेत. आणि PM अजय डॅशबोर्डमध्ये 47,000 पेक्षा जास्त SC बहुल गाव समाविष्ट आहेत आणि पोर्टलवरती 40 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांचा डेटा उपलब्ध आहे. आणि आदर्श ग्राम घटकामध्ये 50 सामाजिक आर्थिक निर्देशांकाचा वापर केला जातो आणि ही योजना डिजिटल सुशासन आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी सुरू केलं गेलेलं आहे. ठीक आहे, उद्देश लक्षात घ्या. शेवटचा पॉइंट सॉरी. प्रश्न तिसरा, पाण्याचा सातबारा, वॉटर सातबारा संकल्पना लागू करणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र हे आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या उपक्रमाची घोषणा केलेली आहे आणि पाण्याचा सातबारा याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील जलसंपत्तीचं ऑडिट करणं आणि योग्य व्यवस्थापन करणं असं आहे. आणि आता वॉटर ऑडिट आणि वॉटर बॅलन्स शीट या संकल्पना वापरल्या जाणार आहेत इथून पुढे. आणि पाण्याचं संवर्धन आणि शाश्वत जल व्यवस्थापनासाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा ठरणार आहे इन फ्युचर. आणि या उपक्रमामुळे प्रत्येक गावातील पाण्याची उपलब्धता संबंधित डेटा तयार होणार आहे या माध्यमातून. पुढील प्रश्न चौथा. सिडबीच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त MSME सक्षमीकरणासाठी नवीन उपक्रमाचं उद्घाटन कोणी केलंय असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निर्मला सीतारामन यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी MSME साठी अनेक नवीन उपक्रम सुरू केलेले आहेत नुकतेच. आणि सिडबी मॅचफिन मार्ट डिजिटल प्लॅटफॉर्मवरती MSME उद्योगांना यंत्रसामुग्री सहज मिळू शकते हे लक्षात घ्या. आणि ग्रामीण भागातील कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी RRB को लेंडिंग पोर्टल देखील सुरू करण्यात आलंय.
महत्त्वाचा पॉईंट आहे हा देखील. आणि सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मित्तल यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आणि निर्मला सीतारामन यांनी 3FS म्हणजे फ्यूल, फर्टिलायझर्स आणि फॉरेक्स या गोष्टींवरती जोर दिलेला आहे. आणि MSME क्षेत्रामध्ये सुमारे 8.1 लाख कोटींची थकीत देयके असल्याचं देखील स्पष्ट झालं. पुढील प्रश्न 5वा. द युनिफॉर्म सिव्हिल कोड आसाम 2026 विधेयक आसाम विधानसभेमध्ये कधी सादर करण्यात आलं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 25 मे 2026 ला. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हे विधेयक 25 मे 2026 रोजी आसाम विधानसभेमध्ये मांडलं गेलं. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे काम झालेलं आहे. आणि अतुल बोरा यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. समान नागरी संहिता भारतीय राज्यघटनेच्या कलम 44शी जोडलेली आहे. आणि कलम 44 हे राज्याच्या मार्गदर्शक तत्वात येतं, हे लक्षात घ्या. आणि लग्नानंतर 60 दिवसांच्या आत विवाह नोंदणी करणं बंधनकारक आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पुढे आहेत. आणि लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी देखील 30 दिवसांच्या आत करणं अनिवार्य आहे यामध्ये. आणि वेळेत लग्नाची नोंदणी न केल्यास 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल. आणि अनुसूचित जमातींना या कायद्यापासून सूट मिळालेली आहे. उत्तराखंड आणि गुजरात नंतर आसाम UCC लागू करणारं तिसरं राज्य ठरलेलं आहे. शेवटचा पॉइंट महत्त्वाचा आहे. यापूर्वी 2 राज्य कोणते आहेत ज्यांनी हे लागू केलेलं आहे? तर उत्तराखंड आणि गुजरात. पुढील प्रश्न 6वा. पहिल्या रमाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, प्राचार्य रमणी सोनवणे असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 30 मे 2026 रोजी पहिलं रमाई साहित्य संमेलन होणार आहे. आणि त्याच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्य रमणी सोनवणे यांची निवड झाली. आणि त्या विद्रोही कवयित्री, लेखिका आणि व्याख्याता म्हणून ओळखल्या जातात. आणि आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ यांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील या दरम्यान होणार आहे. आणि स्वरांजली संगीत समूहाने कविता व गझल गीत सादर केले. आणि या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे समतावादी विचारांचा प्रसार करणं. आणि प्राचार्य रमणी सोनवणे यांचा होय मी राजगृहातील रमाई बोलतेय हा एकपात्री कार्यक्रमही प्रसिद्ध आहे. ठीक आहे, हा पॉइंट लक्षात घ्या. पुढील प्रश्न 7वा. Q-Force हे भारतीय सैन्याचे डिजिटल ॲप कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लॉजिस्टिक्स व पुरवठा साखळी व्यवस्थापन. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 मध्ये भारतीय सैन्याने कौटिल्य आणि Q-Force ही 2 AI प्लॅटफॉर्म तयार केलेली आहेत. कौटिल्य हे कमांड इंटेलिजन्ससाठी AI सक्षम प्लॅटफॉर्म आहे. कार्य लक्षात घ्या. आणि ज्यात NLP तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आणि Q-Force हे लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी डिजिटल ॲप आहे. याचं देखील कार्य लक्षात घ्या. आणि भारतीय सैन्याने 2026 हे वर्ष नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी म्हणून जाहीर केलेला आहे. हा महत्त्वाचा पॉइंट्स आहे, याच्यावर वेगळा प्रश्न क्रिएट होऊ शकतो. 2027 पर्यंत सैन्य पूर्णपणे AI इंटिग्रेशन करणार आहे असं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. आणि प्रोजेक्ट संजय हा सैन्याच्या डिजिटल एकत्रीकरणाचा भाग असणार आहे. आणि ऑपरेशन सिंदूर या मोहिमेदरम्यान 23 वेगवेगळ्या AI ॲप्लिकेशन्स वापरल्या गेलेल्या होत्या. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. UK मधील सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर म्हणून कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तुषार कुमार असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा.
तुषार कुमार हे UK मध्ये सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर ठरलेले आहेत. त्यांनी अवघ्या 23व्या वर्षी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली आणि एल्स्ट्री आणि बेरेहॅमवूड टाउन काउन्सिलचे महापौर म्हणून त्यांची निवड झाली आणि मूळचे ते हरियाणातील रोहतकचे आहेत आणि तुषार कुमार कुटुंबासोबत लंडनला राहतात. जेव्हा फक्त 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचं स्थलांतर तिकडे झालेलं आहे आणि त्यांनी किंग्स कॉलेज लंडन मधून पॉलिटिकल सायन्स या विषयात पदवी मिळवलेली आहे. पुढील प्रश्न 9. 2025 मध्ये वर्ल्ड ॲपनिया पूल चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय फ्री डायव्हर कोण ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, अर्चना थियागराजन असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताचा पहिला अधिकृत फ्री डायव्हिंग संघ वर्ल्ड ॲपनिया पूल चॅम्पियनशिप 2026 मध्ये सहभागी होणार आहे आणि स्पर्धास्थळ आहे बुडापेस्ट हंगेरी आणि स्पर्धेचा दिनांक म्हणजे केव्हा स्पर्धा होणार आहे तर ती 2 जून 2026 ला होईल आणि भारतीय संघातील खेळाडू आहेत अर्चना थियागराजन, अजय थत्ते आणि वचन HU अशी तिघांची नावं आहेत आणि स्पर्धेचं आयोजन आयडा इंटरनॅशनल अंतर्गत केलं जातं. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि अर्चना थियागराजन या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या भारतीय फ्री डायव्हर ठरल्या आहेत यामुळे. ठीक आहे. पुढील प्रश्न 10. नेपाळच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळ च्या महासंचालकपदी 2026 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, मुकेश डंगोल असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. नेपाळ सरकारने मुकेश डंगोल यांची CAAN च्या महासंचालकपदी नियुक्ती केलेली आहे नुकतीच आणि याचा फुल फॉर्म आहे सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळ. ठीक आहे. आणि मुकेश डंगोल हे पूर्वी संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी डिसेंबर 2025 पासून कार्यवाह प्रमुख म्हणून देखील काम केलेलं आहे आणि हेलिपॅडचं ठिकाण भक्तपूर नेपाळ येथे असणार आहे आणि निर्णय नेपाळच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे याविषयी त्यांच्या नियुक्तीविषयी आणि बैठक स्थळ हे सिंह दरबार काठमांडू येथे होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 11. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम कोणत्या ठिकाणी उभारले जात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, निवती रॉक्स सिंधुदुर्ग येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतातील पहिले अंडर वॉटर म्युझियम सिंधुदुर्ग येथे उभारले जात आहे आणि प्रकल्पाचं ठिकाण हे निवती रॉक्स मालवण वेंगुर्ला किनारपट्टी असं असेल आणि मे 2026 मध्ये प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि INS गुलदार युद्ध नौकेला समुद्र तळाशी विसर्जित करण्यात आलेला आहे आणि युद्ध नौकेला 22 मीटर खोलीवरती जलसमाधी देण्यात आली आणि प्रकल्पाचा उद्देश आहे सागरी पर्यटन आणि कृत्रिम प्रवाळ वाढवणं आणि हा प्रकल्प आशियातील महत्त्वाचे सागरी पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जात आहे. लक्षात ठेवा हा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न 12 आणि आजचा शेवटचा प्रश्न. 57 किलो फ्रीस्टाईल गटामध्ये सुवर्ण पदक जिंकणारा भारतीय कुस्तीपटू कोण आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अक्षय तानाजी ढेरे असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा.
आशियाई अंडर 23 कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026 व्हिएतनाममध्ये आयोजित करण्यात आली आणि स्पर्धेचं ठिकाण होतं दा नांग. आणि भारताने या स्पर्धेमध्ये 2 सुवर्णपदकं जिंकलेली आहेत आणि अक्षय तानाजी ढेरे यांनी 57 किलो फ्रीस्टाईल गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं आणि अक्षय यांनी येलामन अमांगेल दिएव याला 4-2 पराभूत केले आणि विकी यांनी 97 किलो फ्रीस्टाईल गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. 2 सुवर्णपदकं कुणाला मिळाले, नावं लक्षात ठेवा आणि वजन, कारण की प्रॉपर मेन्शन केलंय म्हणजे तसाच प्रश्न येऊ शकतो मे बी. ठीक आहे. तर आजचे आपले 26 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.